नमस्कार, विकास समाचारमध्ये आपले स्वागत। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघात। लोणावळ्याजवळ पंढरपूर यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस ट्रॅक्टरला धडकल्याने किमान 5 ठार व 30 जखमी। आषाढी एकादशी निमित्त राज्यातील हजारो भाविक पंढरपूरकडे रवाना झाले आहेत। मात्र मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पहाटे 1च्या सुमारास भाविकांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला। डोंबिवलीहून पंढरपूरला जाणाऱ्या बसला ट्रॅक्टरची जोरदार धडक बसली। यात 5 जण ठार आणि अनेक जखमी झाले आहेत। घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे। जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाही। मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवलीतील भाविकांचा जत्था ट्रॅव्हल्स बसने पंढरपूरला जात होता। बसमध्ये 54 भाविक रात्री प्रवास करत होते। पहाटे 1च्या सुमारास ही बस मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून पंढरपूरकडे जात असताना बसच्या पुढे एक ट्रॅक्टर भरधाव वेगात आला। ट्रॅव्हल्स बसच्या चालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टरवर आदळल्याने बस 30 ते 40 फूट खोल खड्ड्यात पडली। या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 20 ते 25 जण जखमी झाले आहेत। जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे। अपघाताची माहिती मिळताच मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनास्थळ गाठले। त्यांनी तातडीने बचाव कार्य केले आणि जखमींना जवळच्या MGM रुग्णालयात आणि पनवेल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टरला बंदी असतानाही या मार्गावर ट्रॅक्टरला प्रवास करण्याची परवानगी कशी दिली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। धन्यवाद। वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।